तो ही स्पर्धा स्वर्गीय रोहितदादा प्रतिष्ठान पेंधर आयोजित स्वर्गीय भगवान भोईर व स्वर्गीय कुमारी जीवा भोईर यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय रोहितदादा स्पर्धे चषक 20-25 वर्ष 8 आज या स्पर्धेचा दुसरा दिवस। पहिला सामना पाहायला आपल्या समोर येईल। राजा राणी क्रिकेट संघ घोट त्यांना फाईट करेल गावदेवी 11 क्रिकेट संघ एकटपाडा। हॅलो, एकटपाडा गावातील जबरदस्त क्रिकेटला भगवंत मानणारे व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान आमचे प्रभाकर गायकर साहेब या ठिकाणी आले। तर काका आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। आज पंचांच्या भूमिकेत असतील लालचंद्र दादा गावंड आणि त्यांच्या समवेत असतील प्रशांत फडके। हे जबरदस्त पंचांची भूमिका याच मैदानावरती पार केली। चला दोन्ही टीमला देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा। ऑल द बेस्ट, show your good cricket, quality cricket. Thank you. दोन्ही संघाचा 12वा प्लेयर एकटपाडा संघ आपला देखील आजच्या दिवसातील लोड बघितले गेले तर पहिला सामना पाहतो आपण राजा राणी घोट संघ त्यांना फाईट करेल एकटपाडा संघ। दुसरा सामना असेल ओम नर्मंदेश्वर गावदेवी गिरवडी त्यांना फाईट करेल। इथे मात्र पाहतो आपण राजा राणी क्रिकेट संघ घोट संघाने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं गावदेवी 11 क्रिकेट संघ एकटपाडा टीमला। दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, मंगेश गायकर आणि साहिल गायकर। खूप चांगली स्पर्धा पाहतो आपण। जरी प्रथम क्रमांकासाठी 60,000 जरी असले तरी अशी स्पर्धा वाटते की 1-1.5 लाखाची स्पर्धा। खूप चांगलं आयोजन आणि तेवढंच सुरेख नियोजन आणि यावर्षी मैदान देखील खूप चांगलं पाहायला मिळते, तसे उपलब्ध झालं आहे। आणि सामना 4 षटकांचा असेल, याची नोंद घ्यावी। पहिला सामना पाहतो मैदानावरती आजच्या दिवसातील स्पर्धेचा दुसरा दिवस। दुसऱ्या दिवशी असेल पहिला सामना राजा राणी घोट संघ त्यांना फाईट करते एकटपाडा संघ। घोट संघाने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले एकटपाडा टीमला। बॅटिंगसाठी दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये उतरलेत। स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळेल साहिल गायकर आणि त्याच्या साथीला मंगेश गायकर। तर याच दरम्यान आदरणीय सन्मान्य दिलीप जाधव साहेबांचं या ठिकाणी आगमन होते। साहेब या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। गेम ऑन करण्यासाठी पहा, तुम्ही आता अवधी जास्त वेळ लावू नका। गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय टीम कॅप्टन सुनील सालुंके। 20 मिनिटाचा अवधी असेल पहा। तुम्हाला वेळाचा ध्यान ठेवावं लागेल, कारण की वेळ तुम्ही जास्त लावला तर तुम्हाला एखादा खेळाडू चला गोलंदाज तयार। गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या षटकातील पहिला चेंडू फेकण्यासाठी असेल आणि त्याच्या समोर साहिल गायकर। पहिली मॅच राजा राणी क्रिकेट संघ घोट त्यांना फाईट करते गावदेवी 11 क्रिकेट संघ एकटपाडा। टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घोट संघाने, बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट एकरपारा टीमला,
सलामीची जोडी साहिल स्ट्राईक एंडला फलंदाज आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पाहतो सुनील साळुंके टीम कॅप्टन. खूप चांगली स्पर्धा पाहायला मिळते. चांगलं असतं मैदान. चांगली अशी डीजी सुविधा देखील चांगला त्यांच्यामुळे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचते. दोन ऑफिसर पंच देखील पाहतो आपण. प्रशांत फडके हे पंच ऑफिशियल आणि लालचंद गावण वाघिलीवाडा हे दोन ऑफिशियल पंच पाहतो आपण. खूप भरपूर अनुभव आहे दोन्ही पंचांकडे. चला आता गेम ऑन करायचं आपल्याला. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिलाच बॉल जबरदस्त ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. बॉल मात्र दन 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 करीत येतो. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला. 2 धावा गुड रनिंग विकेट. पहिल्याच बॉलवरती 2 धावा. धन्यवाद मोहन पाटील सर. याच दरम्यान आदरणीय सन्माननीय अंकुशदादा नेरुरकर साहेबांचं आगमन होत आहे. त्याच दरम्यान आमचे देवदादा नेरुरकर साहेब या ठिकाणी येतात. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अंकुशदादा नेरुरकर यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज आम्हाला LCD त्यांच्या माध्यमातून देण्यात आले. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार देखील व्यक्त करतोय. स्वर्गीय राजेश रामा नेरुरकर यांच्या स्मरणार्थ श्री संतोष सांगा नेरुरकर व अंकुश रामा नेरुरकर यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी आम्हाला LED देण्यात आली. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू. यावेळी पुन्हा एकदा अराउंड द कार्पेट फिल्डर तैनात. डीपमध्ये सिंगल मिळाली. पहिल्या बॉलवरती आल्या 2 धावा. सेकंड बॉलवरती डॉट निर्धाव चेंडू. तिसऱ्या चेंडूवरती सिंगल. टीमची धावसंख्या पाहतो आपण 3 धावा. चांगली सुरुवात गोलंदाजी करत असताना मात्र सुनील साळुंके मोठे पटक्यापासून वंचित ठेवले. पॉवर प्ले हे P1चं षटक आहे. 3 चेंडू झाले आतापर्यंत. 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात. पहिल्या बॉलवरती 2. इथं मात्र मोठा फटका मारण्याचा मानस परंतु धाडस केला होता. परंतु बॉल पडल्यानंतर मात्र सरळ विकेट किपरचा वेध घेतो. निर्धाव चेंडूची सांगता. आतापर्यंत 4 बॉल फेकून झाल्यात. 4 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्यात. जबरदस्त गोलंदाजी. स्वतः टीम कॅप्टन गोलंदाजी करतो P1च्या षटकामध्ये. इथं मात्र पुन्हा एकदा बेट केलाय. काय सुरेख गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. सुनील साळुंके टीम कॅप्टन. 5 चेंडू फेकले आतापर्यंत. 5 मध्ये फक्त धावा खर्च केल्यात 3. 5 चेंडू फेकून झाले. 3 धावा खर्च केल्यात. अंतिम बॉल असेल. लो फुलटस बॉल. ऑफ साईडला फक्त दिशा दिली आणि बॉलला बिरकावलाय. बॉल गेलाय. पंचांचा इशारा. हा येतोय चौकार. आज 10 संघ असतील आणि खऱ्या अर्थाने ज्या संघाच्या जास्त धावसंख्या असतील तर तो संघ त्या संघाला मात्र बाय देण्यात येईल. या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करा. ज्या संघाच्या धावसंख्या सर्वात जास्त असतील तर त्या संघाला मात्र बाय देण्यात येईल. या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करा. इट्स ओ टू मोहन पाटील. 1 ओव्हर नंतर टीमची टोटल पाहतो आपण 7 धावा धावफलकावरती. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा केल्या होत्या. शेवटच्या चेंडूवरती लो फुलटस बॉल त्याचा समाचार घेतला. चौकार वसूल केला आणि 7 धावांची टोटल पाहायला मिळाली. एकाडपड्या संघाच्या खात्यामध्ये. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज तयार असेल. परम पोरजी सेकंड ओव्हरसाठी.
लो फुलटस बॉल आणि इथं मात्र मिस टायमिंग स्टॉक. परंतु इथं काय घडलं गेलं, इथं पंचांचा इशारा पाहूया. चौकार येतो, सोपा झेल होता. डीजे वाजव. हा परम पोरजी गोलंदाज पहिला स्लो फुलटस बॉल होता. मिस टायमिंग देखील होता, परंतु फिल्डरला अंदाज घेता आला नाही. थोडासा स्टार्ट घेतला, पुढे आला आणि कॅच ड्रॉप झाली आणि चौकार मिळाला. घोट संघाच्या खात्यामध्ये टोटल पाहायला मिळतील टीमची धावसंख्या 11 धावा. समोर स्ट्राईकला फलंदाज पाहतो आपण साहिल गायकर. स्विचिट पाहायला मिळतं. काय जबरदस्त क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं आणि बॅक टू बॅक सलग दुसरा चौकार साहिल गायकरच्या बॅटमधून पाहायला मिळते. डीजे तर मुख्य मंचकावरती आपण विद्या निकम मॅडम यांचा शुभ सन्मान करणार आहोत. या स्पर्धेचे अविभाज्य घटक विपुलदादा भोईर यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण विद्या निकम मॅम यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आपण आलेत आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली मॅडम. आपलं मनपूर्वक आम्ही या ठिकाणी आभार देखील व्यक्त करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु सरळ बॉल विकेट किपरचा वेध घेतला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. हा एकाडपडा संघ जर बघितला गेला तर मजबूत संघ, ताकदवान संघ, बलाढ्य संघ आहे. आता नुकत्याच पिसारव्याच्या स्पर्धेमध्ये खेळताना सुपर 8मध्ये प्रवेश केला आहे तो संघ. इथं मात्र राजा राणी घोट संघासमोर खेळतो. परम पोरजी पुन्हा एकदा स्टार्ट घेतो. पुन्हा एकदा चांगला फटका स्विचिटचा सरळ फेकून दिलाय. बॉल जाईल डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं. हा येतोय ब्रँडेड षटकार. चौकार मिळाला. त्यानंतर मात्र एक फलंदाज थांबत नाही. जसा परमपोरजा आला त्याच्या ओव्हरमध्ये बॅक टू बॅक 2 चौकार. तिसरा बॉल डॉट गेला, त्यानंतर षटकार. थोडंसं महागडं षटक पाहायला मिळते गोलंदाज परमपोरजीचं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल. समोर साहिल. फुलटॉस पुन्हा एकदा ते क्षेत्र, परंतु इथं मात्र फिल्डर तैनात केला होता, परंतु थांबत नाही बॉल. हा येतोय चौकार. साहिल फुल फॉर्ममध्ये पाहायला मिळते. त्याच्या बॅटमधून चौकार षटकार पाहायला मिळतात. अंतिम बॉल असेल. पुन्हा एकदा लो फुलटॉस. इथं मात्र फिल्डर तैनात. पकडला जेल. संपलाय साहिल गायकरचा खेळ. हिंदुत्वाचं खुशखबर असेल या ठिकाणी पाहतोय. स्वर्गीय प्रवीणदादा पाटील व स्वर्गीय राजेदादा नेरुरकर यांच्या स्मरणार्थ श्री विठ्ठल रखमाई क्रीडा व सांस्कृतिक कला मंडळ पेंधर आयोजित एक भल्ली मोठी आणि एक
मान सन्मानाची आपण एक स्पर्धा अनुभवणार आहोत. ती स्पर्धा चालू होणार आहे 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर. रोख रक्कम असेल 1,50,000, 25, 25 असे 4 नंबर असतील आणि भव्य दिव्य अशा ट्रॉफ्या असतील आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी ते स्कूटी असेल. तर एकूण 32 संघांचा त्या ठिकाणी समावेश असेल आणि उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यांच्यासाठी सायकल शूज देखील असतील. तर आपण नक्कीच संपर्क साधू शकाल. अंकुश नेरुकर असतील, लखन पाटील असतील, मी साई राजे आमच्याशी देखील तुम्ही संपर्क साधू शकता. थँक्यू. तर 2 ओव्हर नंतर टीमची टोटल पाहतो आपण. स्कोर बरोबरती 25 धावा. 25 धावा टीमची धावसंख्या. षटक क्रमांक 3. गोलंदाज तयार. ध्रुव यावेळेस मात्र ऑल साईडला ड्राईव्ह केला. फिल्डर अगदी वेगाने बॉलवरती येतं. बॉल पकडणार, फेकणार, फक्त सिंगल मिळते या बॉलवरती. थोडीशी थ्रो खराब होती परंतु बॅकअप चांगला होता. फक्त सिंगल मिळाली. सिंगलने मात्र धाव फलक पुढे जात असताना मात्र 26 धावा. एकडबारा संघाचा 1 विकेटचं पतन झाले. फर्स्ट विकेट डाऊन. मैत्रीतून बाहेर असताना साहिल गायकर त्यांनी सुरुवात मात्र जबरदस्त करून दाखवली आपल्या टीमसाठी. परमपूरजी मात्र थोडासा महागडा ठरला परंतु त्याची विकेट मिळवली शेवटच्या बॉलवरती. आता मात्र ध्रुव आलाय. ध्रुव एक चांगला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, चांगली बॅटिंग देखील करतो हा खेळाडू. यावेळेस माझा फटका चांगला आहे परंतु डीपमध्ये फिल्डर आहे आणि यावेळेस मात्र कॅच ड्रॉप झालाय. फिल्डिंग चांगली, धावा रोखल्यात. इथं मात्र तू मै धावू का नको धावू असं चाललंय आणि शेवटच्या मोमेंटला फक्त सिंगल मिळाली. सिंगलने मात्र टोटल पाहायला मिळाले आपल्याला 27 धावा. 27 लॉस्ट फॉर 1 विकेट. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गावदेवी विलीवाड क्रिकेट संघ एकाठपाडा टीम पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज ध्रुव तयार. समोर मंगेश गायकर. या बॉलिंग मात्र थोडीशी मिसफील्ड. चांगला बॅकअप, चांगलं फिल्डिंग. बाउंड्री लाईनवरून मात्र अगदी वेगाने मात्र आला आणि बॉलला पकडला. बॅकअप चांगला पाहायला मिळते राजाराणी क्रिकेट संघ घोट टीमचं आणि तशी फक्त सिंगल मिळाली. स्ट्राईक रोटेट होते. समोर फलंदाज पाहतो आपण जिशानला. मंगेश गायकर त्याच्या सोबतीला. भरपूर वर्षाचा अनुभव या मंगेश गायकर समोर आहे. 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावरती आहे. फुलटॉस बॉल पाहूया. मिस टायमिंग आहे. फिल्डर बॉल खाली पकडलाय झेल परंतु थर्ड अंपायर पाहावी लागेल. पाहू आपण, घाई करू नका. तसेच आमचे मित्र प्रथम भोईर देखील मंचावरती उपस्थित आहेत. आदी भोईर स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. हॅलो लालचंद मडवी सर, या जरा थोडासा चेक करा इकडे. थोडासा प्रशांत सर तुम्ही या. तर पंचांनी नो घोषित केलाय. टीव्ही अंपायरच्या माध्यमातून आपण पाहिलं तर प्रशांत फडके सर या ठिकाणी आहेत. प्रोफेशनल पंच कित्येक मैदानं
वरती त्यांची अंपायरगिरी आपण पाहिली तर योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून देण्यात आला. हा नो बॉल आहे. येणारा चेंडू फ्री हिट असेल. उघड्या डोळे पहा नीट. चेंडू असेल तो मात्र फ्री हिट. थँक्यू. एक धाव धावून काढले. 1+1 देखील असेल आणि फ्री हिट असेल. नेक्स्ट बॉल. इथे मात्र फटका चांगला आहे. अराउंड द कार्पेट. फिल्डर तैनात. डीपमध्ये चांगली फिल्डिंग आणि चांगली थ्रो. फक्त सिंगल. फ्री हिट होता परंतु त्याचा फायदा उचलता आला नाही फलंदाजाला. मंगेश गायकर होता स्वतः स्ट्राईक एंडला. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ध्रुव या खेळाडूची. चांगली गोलंदाजी करतो. अचूक टप्प्यावरती नियंत्रण. जरी नो बॉल दिला असला तरी पत्र त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं मात्र या गोलंदाजांनी. गोलंदाज पाहतो आपण अगदी कमी वयामध्ये या संघामध्ये एंट्री घेतली आणि आता सातत्याने चांगला खेळ करत असताना मात्र ध्रुव हा ट्रॅकरचा बॉल ते मात्र फिरवल्या डीप मिड विकेटच्या डोक्यावर. हा येतोय सणसणीत दणदणीत षटकार. पंढरपुरात बालाजी डोमाल तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. 37 धावा. 37. लॉस्ट फॉर 1 विकेट. फक्त 1 विकेट गमावलंय संघाने परंतु बॅटिंग लाईन खूप चांगली आहे. एका बाजूला जिशान दुसऱ्या बाजूला मंगेश गायकर. दोन्ही फलंदाज बलाढ्य. चांगला मजबूत संघ पाहायला मिळते. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा बिरकावून दिलाय. आउट ऑफ द पार. हा येतोय उत्तुंग षटकार जिशानच्या बॅटमधून. सागर तीन षटकानंतर टीमची धावसंख्या 43 धावा धावफलकावरती. शेवटच्या 2 चेंडू थोडंसं महागडं ठरलं. 12 धावा गेल्या. ध्रुवाचं सुरुवातीचं 4 चेंडू जबरदस्त गोलंदाजी केली होती. आपण पाहिलं तर राजाराणी क्रिकेट संघ घोटच्या गोलंदाजीने जास्तीत जास्त लो फुलटॉस बॉल फेकली आणि त्याचा समाचार मात्र एकरपाड्या संघाच्या फलंदाजीने मात्र उचलला आहे. दोन्ही फलंदाज पाहतो आपण. एका बाजूला जिशान दुसऱ्या बाजूला मंगेश गायकर चांगली फलंदाजी करतात. एक फलंदाज बाद झाला. साहिल गायकर याने देखील खूप चांगली फलंदाजी केली. आपल्या टीमसाठी चांगला स्टार्ट दिला. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती सुनील सालुंके टीम कॅप्टनने. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. शेवटच्या चेंडूवर जरी चौकार लावला होता तरी 7 धावा गेल्या होत्या. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकात तिसऱ्या षटकात धावांची लयलूट केली आहे मात्र या फलंदाजांनी. आता अंतिम गोलंदाज पाहायला मिळेल प्रणय. आता इथे मात्र धावा रोखाव्या लागतील. धावसंख्या अगदी चांगली स्थितीमध्ये पाहायला मिळते. एकाडबडा संघाचा 43 धावा टीमची धावसंख्या स्कोअरबरोवरती पाहायला मिळते. शेवटचा षटक प्रणव. अंतिम षटक स्लोअरचं षटक आणि हाणामारीचं षटक भैरवीचं षटक. हा टॅकरचा चेंडू आणि पहिल्याच बॉलला काय प्रचंड ताकदीचा वापर मनगडचा वापर आणि फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावर. हा येतो षटकार. हुरावर जय शिवराय. तर व्यासपीठावरती आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान करतोय. देवदास दादा नेरुलकर रोहिदास दादा नेरुलकर साहेबांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. दादा आपण या व्यासपीठावरती आपला शुभ सन्मान आपण स्वीकारत. या स्पर्धेचे अविभाज्य घटक आमचे विपुल दादा भोईर यांच्या पवित्र शुभ हस्ते प्रणव देखील मागणं ठरतं. मायाची उद्धार शाल आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन दादांचा शुभ सन्मान आपण करतोय.
इथे देखील फटका चांगला आहे, फटका चांगला आहे, बॉल थांबत नाही, बॉल त्यानंतर वन बाउंड अंकुश दादा नेरुरकर यांचा देखील शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मॅन ऑफ द सिरीजची LCD आम्हाला त्यांच्या माध्यमातून देण्यात आली. थँक्यू सो मच अंकुश दादा. असंच प्रेम आमच्यावरती असू द्या आणि मायाचे उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ आणि नक्कीच या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन आपण पाहुण्यांचा करतो शुभ सन्मान. गेस्ट इज आवर गॉड. भारतीय संस्कृती इथे जपली जाते की मनमनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास गातो आम्ही शब्दांची सुमनांजली. थँक्यू. पुन्हा एकदा बॉल थांबत नाही, इनसाइड एज, चेंडू निघून जातोय, बाउंड्री लाईनची ओलांडते रेष आणि गोलंदाजाचा निघतोय पेश. 3 चेंडूमध्ये धावा खर्च करतो 14. गोलंदाज पाहतो आपण प्रणयला. चला नाणेफेकीसाठी आपण लगेच टीम एक नक्कीच पापडीवाडा संघाचे संघनायक आणि कोपरा या संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण लगेच हा पहिलं सत्र कंप्लीट झाल्यानंतर नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. डाचच्या राडार मध्ये पाठवला चेंडू सरळ डीप विकेट, बाउंड्री रेषेच्या बाहेर. दमदार, शानदार, रुबाबदार षटकार. स्वैग से करेंगे. आपण तो हा शांत राहणारा फलंदाज नाहीये. याच्या नावावरती 6 चेंडू 6 षटकारांचा विक्रम आहे. तोच मंगेश गायकर शेवटच्या षटकामध्ये काय फलंदाजी करतो. पहिल्याच बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती चौकार, पुन्हा एकदा चौथ्या बॉलवरती षटकार. म्हणजे 4 चेंडूमध्ये 20 धावांची केली आहे. 5वा चेंडू मात्र विचार पडण्यास भाग पाडले गोलंदाज प्रणयला. कशा प्रकारे चेंडू फेकायचा या समोर फलंदाजासमोर. कदाचित वाईट चेंडू फेकाल का, दबावाखाली असेल. फुलटॉस बॉल, पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. फिल्डर तैनात, काय करते अंदाज घेता आला नाही. बॉल गेलाय, पंचांचा इशारा येतोय चौकार. सदुसष्ट धावा, 67. फक्त एक विकेट साहिल गायकरची. शेवटचा चेंडू, इथं मात्र चांगली फिल्डिंग, फक्त सिंगल आणि 68 धावा बनवल्या. 69 धावांचं टार्गेट असेल राजा राणी क्रिकेट संघ घोट संघासमोर. भरपूर मोठं आव्हान. जर या संघाचा विचार केला तर या संघाने एकाडपाडा संघाने मागील 19 चेंडूमध्ये 65 धावा उभारल्यात. 19 चेंडूमध्ये 65 धावांची केली आहे. सुरुवातीच्या 5 चेंडूमध्ये 3 धावा वगळल्या तर मागील 19 चेंडूमध्ये 65 धावा आणि टोटल पाहतो आपण 4 षटकामध्ये 68 धावा आणि 69 धावांचं एक भलं मोठं आव्हान असेल राजा राणी क्रिकेट संघ घोट समोर. त्या पाहूया कशा प्रकारे धावा चेस होतात का धावा डिफेन्स होतात. त्या ऐकण्यासाठी जाऊया आमचे साथी समालोचक हर्षल यांच्याकडे. पापडीवाडा संघाचे संघनायक आणि टीम कोपरा या संघाच्या संघनायकाला हा शेवटची पुकार असेल. पहा आपण लगेच नाणेफेकीसाठी आपण टॉस बॉक्स मध्ये आपण लगेच यायचं आहे. टीम कोपरा आणि त्यांना फाईट करण्याचा संघ असेल टीम पापडीवाडा. चला या आपण नाणेफेकीसाठी.
पहिल्या सत्रामध्ये दमदार शानदार सुरुवात पाहिली आपण टीम आई गावदेवी 11 एकटपारा टीमच्या बाजूने आपण पाहिलं 69 धावा इथे कुठून काढल्या 4 षटकामध्ये आणि 70 धावांचं कदाचित आव्हान या ठिकाणी असेल टीम राजराणी गोट टीमला. तर नक्कीच आज कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील आमचे एक जबरदस्त व्हॉइस ऑफ नवी मुंबई आमचे बंधुतुल्य मित्र हर्षल मडवी सरांचा आवाज आपण दुसऱ्या सत्रामध्ये ऐकणार आहोत आणि पहिल्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकलात फिसाऱ्याचा गोड आवाज आपण पाहिला. नक्कीच आमचे मोहन पाटील सरांचा आवाज आपण या ठिकाणी पाहिला. तर सर्व समालोचक मित्रांचं आमच्या मनपूर्वक हार्दिक स्वागत व्यक्त करतोय आणि टॉससाठी पुन्हा एकदा मी कॉल देतो टीम पापडीपाडा आणि टीम कोपरा या दोन्ही संघांना विनंती करीन आपण नाणेफेकीसाठी लगेच संपर्क साधायचा आहे. हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चला कोपरा संघाची संघटना या ठिकाणी येतात त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय रोहितदादा स्मृती चषक 2025 मध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय 8व्या पर्वामध्ये पदार्पण करत असताना एक भव्य दिव्य असं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखं आयोजन या ठिकाणी होतं. कोपरा टीमचे संघनायक या ठिकाणी येत आहेत त्यांचं स्वागत आहे. चला टीम पापडीचा वाडा आपण नाणेफेकीसाठी लगेच संपर्क साधायचा आहे. हॅलो स्वर्गीय रोहितदादा प्रतिष्ठान पेंदर आयोजित स्वर्गीय रोहितदादा स्मृती चषक 2025 आल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण ही स्पर्धा या ठिकाणी पाहतो. दुसरा स्वर्गीय भगवानजी भोईर आणि स्वर्गीय कुमारी जीवा भोईर यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा आज आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते. दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आपल्या भेटीला येतोय. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. माऊली प्रसाद लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आमचे तमाम लाडके प्रेक्षक यूट्यूबद्वारे जे आनंद घेतात आणि नेक्स्ट मॅचचं अनाऊन्समेंट ऑलरेडी साई सरांनी केलं आहे त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करूया. आज खरं तर दुसऱ्या दिवशी आम्हाला संधी मिळाली आहे. खूप खूप आभार पेंदरकरांचं आणि या संपूर्ण रोहितदादा स्वर्गीय रोहितदादा प्रतिष्ठानचं. सामना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय घोट टीम आणि एकटपाडा या दोन टीमच्या दरम्यान सुरू असलेला सामना. 69 धावांचं लक्ष सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी राजाराणी घोट टीम मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्स पाठवत असताना एक सुंदर सुरुवात अपेक्षित असेल. लेट स्टार्टचा इशारा पंच लालचंद गावण सरांकडून आमच्यापर्यंत पोहोचतोय आणि पहिला बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती तयार होतो साहिल. एकटपाडा टीमकडून साहिल तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेट पहिलाच बॉल लोअर फुल टॉस ऑन साईडला फक्त फ्लिक केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगकडे बॉल टर्न होईल तो प्रत्येक सिंगल रन वेगाने कंप्लीट केली जाते. रुपेश साळुंके आणि सुनील साळुंके ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये राजाराणी गोट टीमसाठी एक चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न ते करतील कारण 69 धावांचं लक्ष सोपं नाही आहे छोटं नाही आहे आणि या दोन्ही गोष्टी जर एकत्रित केल्या तर भरपूर मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये उभा करावा लागणार. दोन्ही बॅटर्स तयार आहेत सज्ज आहेत. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केलाय कव्हर्सच्या क्षेत्रामध्ये जिथे फील्ड पूर्णपणे क्लोज असते पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना मिळणार हा पहिला चौकार राजाराणी घोट टीमला. उगवला तारा साईडला पुन्हा एकदा खेळून काढलाय. मिड विकेटकडे फिल्डर तैनात असताना 30 सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू पॉवर प्लेमध्ये ठेवण्याची मुभा तुम्हाला मिळते ज्यामध्ये मिड विकेटकडे एक खेळाडू असला आपल्याला पाहायला मिळतो आणि एक खेळाडू लॉंग ऑफकडे.
ऑन साइडला तगडा फटका आहे, पॉवरफुल स्ट्रोक, बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांकरिता हा षटकार. करत असतील कारण 17च्या जवळजवळ सरासरीने धावा उभ्या करायच्या 4 ओव्हरची मॅच आणि या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 69 धावांचं लक्ष्य सोपं नाहीये. ऑन साइडला पुन्हा एकदा लॉंग लेगचं क्षेत्र निवडलं, एक पाय पुढे केला आणि त्यानंतर मात्र स्वीप करत असताना बॉलला मागे पाठवले. लॉंग लेग मध्ये 4 रन. इथे देखील आणखीन एक चांगला फटका, बॅटची टॉपेज घेतली, बॉल मागे चाललाय, आणखीन एक चौकार मिळेल टीमला. टीमची टोटल या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचलीये 21 या आकड्यावरती. साधारणतः 17ची सरासरी आता मात्र जवळजवळ जाऊन पोहोचते 21 वरती. त्यामुळे पहिल्या ओव्हरमध्ये चांगलं वर्चस्व राहील राजा राणी गोट टीमचं. 69 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. हा स्टार्ट खरं तर अपेक्षित होता राजा राणी गोट टीमला आणि तो स्टार्ट मिळाला आहे. आणि पहिल्याच ओव्हर नंतर खरं तर टीम मिटिंग बोलवण्याची वेळ एकटपाडा संघावरती आली आहे. का येऊ नये, कारण की संपूर्ण दारोमदार या जोडीवरती असणाऱ्या चौधरी बंधूंनी, साळुंखे बंधूंनी खरं तर या संपूर्ण मॅचला फिनिश करण्याचा जणू विडा उचलला. एका बाजूने चला नाणेफेकीसाठी आपण शेवटची पुकार देतो. टीम पापडीवाडा संघाचे संघनायक आणि कोबरा टीम आपण लगेच नाणेफेकीसाठी लगेच संपर्क साधायचा आहे. बघा एका बाजूने रुपेश साळुंखे मात्र आपल्या बॅटच्या मदतीने भरपूर धावा उभ्या करतोय. दुसऱ्या बाजूला सुनील मात्र अगदी संत गतीने साथ देण्याचा प्रयत्न करतो रुपेशला. 4 आल्या शेवटच्या बॉलवरती टीमची टोटल पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 11 धावा, 21 धावा. आणि इथून मात्र आता थोडासा गिअर शिफ्ट करावा लागणार आहे. बॉलिंग लाईनअप थोडीशी चेंज करून काहीसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल का हे मात्र पाहणं उत्सुकतेचं राहील. नेक्स्ट मॅच अनाऊन्समेंट झाली आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉससाठी या आपण या ओव्हरच्या ब्रेकमध्ये आपण टॉस करूया. साईराजे आमच्या सोबत संपूर्ण दिवसभरात. इथे देखील पाहू शकता बॉल हवेमध्ये आहे. खरं तर रणनीतीमध्ये केलेला हा बदल इथे मात्र एकटपाडा टीमला भरपूर चांगलं सहकार्य मिळतंय. क्षेत्ररक्षकाकडून पहिली विकेट राजा राणी गोट टीमची मिळाली आहे. तर याच दरम्यान आमचे बंधुतुल्य मित्र रोशन शेट्टी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्याच शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करणार आहोत. चला टीम पापडीचा संघनायक आपण या अनिकेत, स्वागत आहे आपलं देखील. नाणेफेकी आपण रोशन दादा यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी, रोशन दादा आपण यावं, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत. टीम पापडीचा पाडा आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल शनिकृपा, अर्थातच कोपरा संघाच्या. या दोन्ही संघामध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. यस रोशन दादा यांच्या शुभ हस्ते यस कॉल जातोय. नक्की टीम पापडीचा पाडा फक्त निर्णय सांगा अनिकेत. फील्ड घेतले तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं तर मात्र शनिकृपा कोबरा टीमला. चला मॅच चालू आहे. इट्स ओ टू हर्षल मडू सर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला. पापडीचा पाडा टीमने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. शनिकृपा कोपरा टीमला बॅटिंग करायचे, त्यामुळे दोन्ही टीमने तयार राहायचं. ही मॅच जशी संपेल
तसं मैदानामध्ये यावं लागेल. बॉलर तयार आहे मंगेश बॉलिंग ट्रॅकवरती. इथे ऑफ स्टंप पासून बाहेर जाणारा बॉल सोडून दिला, योग्य निर्णय. खरं तर बॅटरचं कौतुक करावं लागेल. नवीन आलेला बॅटर प्रणय मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट आहे. 21ची पहिल्या ओव्हरमध्ये सरासरी राखण्यात आली. पुढचा प्रवास हा खडतर होऊ नये यासाठी आणखीन 2-3 मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. मंगेश पहिल्याच बॉलवरती सफलता मिळवून दिली. बॅटर सुनील साळुंखेला बाद करण्यामध्ये आले यश. इथे देखील पहा पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. कॉल त्या ठिकाणी मात्र देण्यात आला. चुकीचा कॉल होता परंतु योग्य वेळी सावरलं रुपेश साळुंखेने. प्रणयला सांगितलं माघारी फिर अन्यथा धोका उद्भवू शकतो आणि तसं काही होताना दिसत नाहीये. सिंगलपासून वंचित. डॉट बॉल आलाय. मंगेशची ही गोलंदाजी भरपूर प्रभावित करून चालली आहे आपल्या टीमला, कारण की ॲव्हरेज थोडंसं कमी केलं आहे. ऑन साईडला खेळलेत. लॉंग ऑनकडे फिल्डर. सिंगल आली आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न असेल रुपेश साळुंखे. आतापर्यंत खूप चांगली आक्रमकता त्याने मैदानावरती दाखवली. 1 षटकार 2 चौकार आणि 1 सिंगलच्या मदतीने आपल्या टीमसाठी 15 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्याने दिलं आहे. हेच खरं तर या टीमसाठी जमेची बाब आहे. रुपेश साळुंखेला चार्ज द्यावा लागेल. 4 ओव्हरची मॅच आहे. फार काही तुम्हाला करायचं नाही आहे. 4 ते 5 मोठे फटके तुम्हाला सामन्याच्या अगदी जवळ घेऊन जातील. तत्पूर्वी मंगेश तयार. राऊंड विकेट. ऑफ स्टंपपासून बाहेर जाणारा बॉल. आणखीन एक खराब चेंडू. आणखीन एक वाईट बॉल रिलीज करत असताना मंगेशला आपण या ठिकाणी पाहतोय. जबरदस्त एक स्पर्धा आपल्या भेटीला येते आज. स्वर्गीय रोहितदादा प्रतिष्ठान पेंदर आयोजित स्वर्गीय भगवान भोईर, स्वर्गीय जीवा भोईर यांच्या स्मरणार्थ आयोजित केली गेलेली ही स्पर्धा स्वर्गीय रोहितदादा स्मृती चषक 2025. इथे पहा बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला फटका लॉंग ऑन आणि बरोबर मिड विकेटच्या मधोमध हा बॉल जाऊन टप्पा पडला. कॅच करण्याचा प्रयत्न फिल्डरकडून झाला परंतु तो अपयशी ठरलाय. एक सिंगल आली. टीमची टोटल या ठिकाणी जाऊन पोहोचली ती फक्त 26. या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत धावा आल्यात फक्त 5. इथे देखील रनअपमध्ये व्यत्यय येतोय. काहीसा थांबण्याचा निर्णय मंगेश यांनी घेतलाय. 13 बॉलमध्ये अजूनही 43 बनवायचे आहेत. दूर चाललोय आपण. खरं तर 17ची सरासरी. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना एकटपाडा टीमने खूप चांगली बॅटिंग केली. इथे देखील पहा खोलात टाकला होता बॉल. कट करण्याचा प्रयत्न. चॉप केले. बॉल येतोय डीप पॉइंट बाउंड्री लाईन जवळ. फिल्डर इथे मात्र असमर्थ राहतोय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन करीत आहे तो चौकार. दुसरं वर्ष या स्पर्धेचं आणि दुसऱ्या वर्षामध्ये अतिशय चांगलं आणि दमदार आयोजन आपल्याला आज पाहायला मिळते. जबरदस्त क्रीडा स्पर्धा पेंदर गावामध्ये सातत्याने या विभागामध्ये स्पर्धा होत राहतात. या गावातील आणखीन एक ही मानाची स्पर्धा आपण म्हणूया. 3 दिवसीय क्रीडा स्पर्धा. बक्षीस रक्कम 60,000 रुपये या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक. परंतु एक चांगली स्पर्धा कमी रकमेमध्ये एक चांगलं आयोजन स्वर्गीय रोहितदादा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून करण्यात आले. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची टोटल झाली आहे आतापर्यंत 30. अजूनही 12 बॉलमध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. प्रवास दूर आहे, सोपा नाही आहे. आता एकूण जर विचार केला तर 19.5च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत.
17चं ॲव्हरेज आता 19च्या पुढे निघून गेले, त्यामुळे काहीशी धाकधूक राहणार आहे राजाराणी घोट टीमला. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. जिशान बॉलिंग ट्रॅकवरती. जिशान तिसऱ्या ओव्हरमध्ये आपली जबाबदारी सांभाळण्यासाठी ओव्हर द विकेट ऑन साईडला खेळायचा होता. बॅटचे आणि इथे विकेट कीपर कडून मात्र पहिल्या अंशतः प्राथमिक दर्शनी चूक झाली होती, परंतु जगल करत ही कॅच पकडली आणि एक यशस्वी झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना राजाराणी घोट टीमला. संपूर्ण दिवसभरामध्ये ऐकायला मिळतात आणि या सकाळच्या वेळेमध्ये आई एकविरेचे सुंदर गीत कानावरती पडल्यानंतर मात्र सर्वांनाच प्रफुल्लित झाल्यासारखं वाटते. जिशान तयार आहे. ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. इथे आणखीन एक क्लीन बोल्ड. समोर होता बॉल आणि काहीशा नाराज रिॲक्शन रुपेशच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर बॉल होता, फक्त कनेक्ट करणं महत्वाचं होतं. बॉल मिस झाला आणि त्रिफळा उडवला. तिसरा धक्का राजाराणी घोट टीमला. नवीन आलेला बॅटर ध्रुव बाद. गेले अडचणीमध्ये सापडलाय संघ राजाराणी घोट. कारण 69 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जी सुरुवात खरं तर राजाराणी घोट टीमला हवी होती, रुपेश साळुंखेने ती सुरुवात करून देखील दिली. त्याला साथ मिळाली होती सुनीलची, परंतु सुनील अगदी कमी वेळात रुपेशची साथ सोडून मैदानाच्या बाहेर निघाला. त्यानंतर आला प्रणय. प्रणयने देखील फार काही आपल्या टीमसाठी योगदान दिलं नाही. 2 धावा त्याने बनवला, तो बाद झाला. आणि पहिल्याच बॉलवरती आल्या आल्या ज्याचा त्रिफळा उद्ध्वस्त झाला तो ध्रुव मात्र काहीसा निराश मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. जिशान राऊंड द विकेट लेफ्ट हँडेड बॅटरसाठी. फुलटॉस होता. इथे देखील बॅटची खरं तर रेंज पासून दूर राहिला बॉल. 1 रन पूर्ण केली. आता जबाबदारी रुपेशच्या खांद्यावरती. अपेक्षा अजूनही लावून बसलेत संपूर्ण राजाराणी घोट टीमचे खेळाडू की रुपेश तू करू शकतो. कॅन डू हा शब्द फार महत्त्वाचा आहे या संपूर्ण जिद्दीच्या क्षेत्रामध्ये. ज्यावेळेस एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो त्यावेळेस ह्या गोष्टी भरपूर महत्त्वाच्या आहेत. 9 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. पहिले 3 बॉल इथे टाकून पूर्ण केले गेलेत. 9 बॉलमध्ये 38 बनवायचे आहेत. प्रवास दूरचा आहे कारण जवळजवळ 6 षटकार तुम्हाला हवेत 9 बॉलमध्ये. हे विसरून चालणार नाहीये. ऑन साईडला खेळायचा होता. परफेक्ट मिडल आणि इथून मात्र आपण पाहू शकताय प्लम डिलिव्हरी. बॅट्समन LBW आउट होत असताना रुपेश कडून ज्या अपेक्षा होत्या आता तोही काहीसा हताश निराश चेहऱ्याने मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. मरता क्या नाही करता आणि आज मात्र सर्वस्व पणाला लावून खेळण्याचं खरं तर धाडस रुपेशने बाळगलं होतं. परंतु समोर येणारे फलंदाज ज्या पद्धतीने अयशस्वी ठरलेत ते पाहून मात्र आता थोडंसं गेम चेंज त्याने देखील केलाय. इथे देखील कौतुक करावं लागेल जिशानच्या गोलंदाजीचं. काय अफलातून गोलंदाजी जिशान साकारतोय. वेगावरती स्वार होऊन येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला एक वेगळं आव्हान देण्याचा प्रयत्न तो करतोय. पहिले 5 बॉल अतिशय चाणाक्ष रीतीने आणि वेगवान. फक्त 1 धाव खर्च केली आहे.
आणि 3 विकेट त्याने मिळवल्यात आपल्या टीमसाठी. हे महत्त्वाचं आहे. लास्ट बॉल इथे सोडून दिला आहे आणि इथून मात्र पंच लालचंद सर आम्हाला इशारा करतात हा वाईड आहे. अतिरिक्त धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. सिंगल आली टीमची टोटल. सिंगलने फार काही फरक तर पडणार नाही आहे, परंतु 32 धाव फलकावरती आहेत. 37 अजून करायचे. 7 बॉल तुमच्याकडे आहेत, त्यामध्ये 6 षटकार आणि 1 सिंगल रन तुम्हाला पूर्ण करावे लागेल. लोअर फुल टॉस खेळायचा होता, परंतु बॉल बॅटचा नीट कनेक्शन नाही आहे. ओव्हर संपली मित्रांनो. जबरदस्त बॉलिंग. जिशांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे, कारण की फक्त 1-2 धावेंचं स्पेल आणि त्यामध्ये 3 महत्त्वपूर्ण विकेट आपल्या टीमसाठी त्याने मिळवून दिल्या. आता येणारे 6 बॉल आणि धावा करायच्या 37. जर पाहिलं तर कार्य कोणाचंही असू द्या, परंतु आगरी कोळ्यांच्या गाण्यांविना ते कार्य अपुरंच राहतं. इतका गोडवा भरला आपल्या या संपूर्ण आगरी कोळी समाजाच्या गीतांमध्ये आणि गीतकारांमध्ये. शेवटचं षटक 6 बॉल 37 करायचे आहेत बॅटिंगसाठी. राहुल शेवटच्या ओव्हरला खरं तर न्याय देण्यासाठी स्नेहांकित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 5 बॉल 37 करायचे आहेत. पहिला बॉल डॉट. आव्हानात्मक गोलंदाजी सध्या तरी साकारली एकटपाडा टीमने. इथे देखील खोला टाकला बॉल. ड्राईव्ह केला लॉंग ऑफकडे. फिल्डर आहे. सिंगल येईल, त्यापेक्षा वेगळं काही नसणार आहे. आणि या सिंगलच्या मदतीने आता फक्त पराभव आणि या धावांमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल, कारण की आता उरले 4 बॉल आणि धावा करायच्या आहेत 36. 4 मध्ये 36 बनवायचे आहेत. 2 एक्स्ट्रा बॉलवरती जर मोठे फटके आले तर काही बनेल, परंतु इथून तशी परिस्थिती दिसून येत नाही आहे. ज्या पद्धतीने आतापर्यंत बॉल फेकलेत स्नेहांकितने. इथे देखील खोला टाकण्याचा प्रयत्न मिड विकेटकडे चालला अलॉंग विथ द कार्पेट. सिंगल आली. पुन्हा एकदा एका सिंगल धावेच्या मदतीने स्कोर कार्ड फक्त पुढे चाललंय, त्यापेक्षा वेगळं काही होताना दिसत नाहीये. हा आकडा भरधाव वेगाने खरं तर पुढे नेणं गरजेचं होतं, परंतु काहीशी नाराजी आपल्याला डगआउटमधून सुद्धा पाहायला मिळते. अर्थात राजा राणी गोट टीमच्या. शेवटचे 3 बॉल आणि 35 धाव्यांची आवश्यकता. त्याला सामना या ठिकाणी मात्र जसा संपेल तसा मात्र पापडीचा पाडा टीम आपले क्षेत्ररक्षक घेऊन तयार राहायचं. फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला खेळलेत. लॉंग ऑनकडे फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आणि एक सिंगल धाव तिथूनही पूर्ण होतीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 35 वर. पापडीचा पाडा टीम आपले क्षेत्ररक्षक फक्त तयार ठेवा. हा सामना जसा संपेल तसा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जायचे. शेवटचा बॉल स्नेहांकित तयार बॉलिंग ट्रॅकवरती आणि अंतिमचा बॉल फेस करण्यासाठी मयुरेश. 2 बॉलचा खेळ शिल्लक अजून. इथे देखील पहा पूर्णपणे पॉपिंग क्रीजचा वापर केला गेलाय आणि क्रीजमध्ये डिलिव्हर झालेला हा बॉल पुन्हा एकदा नवीन आव्हान घेऊन येतोय बॅटरसमोर. डॉट बॉल येतोय. एकटपडा टीम अतिशय शांत आणि संयमाने या संपूर्ण मॅचचा कार्यक्रम त्याने हँडल केला आणि हेच आवश्यकतेचं होतं. मोठ्या धावसंख्येला खरं तर पहिल्यांदा उभारणी दिली. चांगला फटका आहे. जाता जाता शेवट मात्र गोड करून चाललाय. मयुरेशच्या बॅटमधून आलाय षटकार. 6 रन आणि सामना इथे मात्र जिंकलाय तो एकटपाडा या संघाने. अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा विनंती असेल. पापडीचा पाडा टीम आणि दोन्ही टीमने हँडशेक्स करूनच आपण या सामन्याला निरोप द्या. थँक्यू.
हॅलो. तर नक्कीच व्यासपीठावरती आम्ही आमंत्रित करतोय संजय मामा धोत्रे आणि रुपेश नेरुळकर यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अभिनंदन टीम